सगळ्यांना सुरांच्या मोहिनीतून बाहेर काढण्यासाठी मुद्दाम आम्ही हे लावलं होतं आता की तुम्हाला जरा जमिनीवर आणावं. आता मी ओळख करून देणार आहे. आपल्याकडे गुणी मंडळी खूपच आहेत. कबड्डी 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 असा जल्लोष झाला की नेहमी मला आठवते मीना साने. मीना आणि मी 8वीमध्ये वर्ग प्रतिनिधी होतो तेव्हा आकटेबाई मला म्हणाल्या होत्या आता कोण कुणाला गप्प बसवणार. तर अशी आपली मीना कबड्डी खेळत होती शाळेत. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती हॉकी खेळायला लागली. हॉकीतही तिने इतकं प्रावीण्य मिळवलं की नॅशनलला खेळली आणि त्या हॉकीच्या जोरावरच नंतर ती कस्टममध्ये आणि एक्साईजमध्ये नोकरीला लागली. समुद्र किनाऱ्यावर गणवेशात गस्त घालत होती. प्रतिस्पर्ध्याची तंगडी खेचून त्याला आऊट करण्यामध्ये तिचं असलेलं हे कसब लक्षात घेऊनच तिला बहुतेक किनाऱ्यावरची कामगिरी दिली असावी. समुद्र किनारा तर झालाच पण ती विमानतळावरही दक्ष राहिली. तिथली आव्हानं पेलली आणि नोकरीतून बाहेर पडल्यावर मुलीकडे अमेरिकेला जाऊन फिरून आली. नातवंडात रमली. तरी या सगळ्यात कुठेही गुंतून न पडता मनाला मरगळ न येऊ देता काळाच्या बरोबर राहून शाळेच्या परिसरात शाळेच्या वेशात आज ती आपल्याबरोबर मजा करायला हजर आहे. कबड्डीपटू हा नेहमी हातचा कसा निसटतो याचा अनुभव मी आत्ता ह्या क्षणी घेतेय. कारण तिचं सगळं कर्तृत्व मी शब्दात पकडायचा प्रयत्न केला तरी ती माझ्या हातून सटकलीच आहे. आता तिच्याकडूनच आपण तिच्या कर्तृत्वाबद्दल ऐकूया. तर आता संध्याने जसं सांगितलं तसं मी डिपार्टमेंटमध्ये साधारण 28 वर्ष काम केलं आणि त्याच्यामधले जरा थोडेसे हटके अनुभव, थोडेसे वेगळे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर काय झालं, तुम्ही ऐकलंच असेल मूव्हीमध्ये वगैरे रेड्स पडतात, अवैध माल जप्त होतो वगैरे या गोष्टी. तर त्या ॲक्च्युअल पार्टिसिपेशन होतं माझं. तर आम्हाला अशी एक इन्फॉर्मेशन, म्हणजे इन्फॉर्मंट असतात तुम्हाला माहिती आहे डिपार्टमेंटमध्ये, तर त्यांनी अशी इन्फॉर्मेशन दिली होती की असं असं गोल्ड बिस्किटचं डील होणार आहे. मग आमची टीम सज्ज झाली आणि आम्ही अशी फिल्डिंग लावली म्हणजे, आणि साहेबांनी मला सांगितलं असं असं आपल्याला जायचं आहे, 1 जण लेडीज पाहिजे, तर तुम्ही या. मी हो म्हटलं डे टाईम आहे, चालूच नाही. पण ते बहुतेक त्या लोकांना फार काहीतरी संशय आला म्हणून त्यांनी व्हेन्यू आणि हे म्हणजे वेळ असं दोन्ही चेंज केलं. सकाळी होणार होतं ते संध्याकाळी होणार होतं आणि माझी मुलगी मी पाळणाघरात ठेवून जायची. तर माझ्या साहेबांना सांगितलं, म्हटलं असं असं आहे, मला घेऊन जायचं आहे तिला. ते म्हटले काही नाही, हरकत नाही, तुम्ही घेऊन या, आम्ही सांभाळतो आणि केस करायची आहे आपल्याला म्हणजे. आणि मग गेलो. ते सगळे लोक आले आणि ते ठिकाण होतं कसबा गणपतीचं देऊळ, कसबा गणपतीच्या इथे. मग साहेब म्हटले तुम्ही मुलीला घेऊन आलात ना की तुम्ही फॅमिली आहात असं वाटेल, म्हणजे कोणाला काही कळणार नाही, लक्षात येणार नाही की कोणी दुसरे आहेत असं म्हणून मग आम्ही आत गेलो आणि बसलो. आणि ते डील करणारा आणि ज्याच्याबरोबर डील होणार होतं असे 2 जण आले. आमचे सगळे ऑफिसर्स सगळीकडे पसरून बसले होते, म्हणजे स्कॅटर्ड असे होते.
आणि मग त्यांनी आम्हाला बघितलं, थोडा अंदाज घेतला. देवळामध्ये आतमध्ये आम्ही बसलो होतो एक फॅमिलीसारखं, म्हणजे मी, अजून एक निंबाळकर म्हणून होते इन्स्पेक्टर, आणि सायली असं. आणि त्यांना रिव्हॉल्वर असं बाहेर ठेवता येत नव्हतं, त्यामुळे ते माझ्या पर्समध्ये होतं. त्यामुळे मला म्हणजे थोडं रिस्की होतं ते. आणि ते त्यांनी थोडासा अंदाज घेतला, काही नाही आहे, सेफ आहे असं समजले. आणि मग त्यांनी डील करायला सुरुवात केली. लगेच आमचे मेसेजेस गेले आणि ती केस म्हणजे आमची सक्सेसफुल झाली. आणि त्या दिवशी असं तर तेव्हा असं काही वाटलं नाही, पण तो माणूस जो डीलर होता तो थोडा शांत होता, म्हणजे फार व्हायलंट नव्हता. त्यामुळे ते सगळं ओके झालं. पण हे सगळं होईपर्यंत 10:30 वाजले होते, 10:30 पावणे 11 झाले होते. आणि मग साहेबांनी मला लगेच, कारण नंतरच्या फॉर्मॅलिटीज असतात, पंचनामा, स्टेटमेंट वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. पण साहेब म्हणले तुम्ही जा. मग त्यांनी मला गाडी दिली. तेथावकाश मला त्याच्यामध्ये रिवॉर्ड मिळालं. म्हणजे गव्हर्नमेंटची पॉलिसीच आहे त्याच्यामध्ये की इन्फॉर्मंट आणि यांना द्यायचंच असतं म्हणजे बक्षीस. हे याच्यावरचं झालं. नंतर एअरपोर्टला माझी ट्रान्सफर झाली होती. म्हणजे जेव्हा पुण्यातून पहिलं फ्लाईट पुणे दुबई वाया हैदराबाद असं जायचं, तेव्हा ते फ्लाईट यायचं सकाळी 5 वाजता. म्हणजे त्यातून जे पॅसेंजर्स येतील त्यांचं चेकिंग, त्यांचं स्क्रीनिंग वगैरे ते सगळं, किंवा जे ओव्हर अँड अबव अलाउन्स म्हणजे जेवढा असतो त्याच्यावरती आणतील तर त्यांच्याकडनं ड्युटी भरून घ्यायची, असं कामाचं स्वरूप होतं. पण मला घरात म्हणजे 2 वाजता घरातून निघायला लागायचं आणि 2 वाजता जायचं. म्हणजे युनिफॉर्म असल्यामुळे थोडं सेफ होतं. व्हाईट युनिफॉर्म असायचा तेव्हा म्हणजे. आणि जायचो वगैरे. मग एक छोटासा चाकू मी माझ्या पर्समध्ये ठेवायची, काहीतरी म्हणजे काही समजा, कारण येरोडा वगैरे तो रस्ता होता, तिथून जायला लागायचं म्हणजे एअरपोर्टला जायचं म्हणजे. तर अशा रीतीने म्हणजे ते पण निभलं. म्हणजे या सगळ्याचं क्रेडिट मी आपल्या शाळेलाच देईन. आपल्या बाईंचं प्रेम, अपार प्रेम, खूप सारे संस्कार की ज्याच्यामुळे ह्याच्यातून आपण पार होतो. म्हणजे अशा अडचणी आपल्याला वाटतच नाही. एकटं जायचं नाही तर 2 वाजता म्हणजे अवघड होतं तसं, पण ते झालं. त्याच्यानंतर दापोली म्हणजे रत्नागिरी असं आमचं ज्युरिस्डिक्शन होतं. तर तिथे पण आम्हाला कंपल्सरी म्हणजे कस्टमचं पोस्टिंग असायचं. मग त्यावेळी समुद्रकिनारी गस्त घालणं म्हणजे पेट्रोलिंग असं असायचं. मग तो भाग सगळा पिंजून काढायचा सगळं. परत तिथे जाताना असं कधी माकड धपकन खाली येईल ते पण कळायचं नाही. म्हणजे हातात काही केळी वगैरे न्यायचं चान्सच नव्हता अजिबात दापोलीसारख्या ठिकाणी. पण आणि रात्रीचं भयान वातावरण, ते समुद्रकिनारी ते साधारण 2-3 वाजेपर्यंत आम्ही गस्त घालायचो. म्हणजे काही बोटी वगैरे येतात किंवा काय माल आणला आहे किंवा कुठे उतरत आहेत, अचानक उतरत आहे असं काय. तर ते पण जरा अवघड होतं. शिवाय एका प्रमोशनला माझी बदली मुंबई पुणे असं मला करायला लागलं होतं. म्हणजे डेली अपडाऊन करण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. माझी मुलगी लहान होती आणि एकदा ट्रेन खूप लेट झाली, म्हणजे पावसामुळे वगैरे होतात तशा 11:30 पावणे 12 झाले जवळजवळ. आणि पाळणाघरातनं मी तिला 11:15ला घरी घेऊन आले. एक दिवस सकाळीच भोकाड पसरलं की तू जाऊ नको, पण मला जाणं भाग होतं, ड्युटी होती. त्याच्यामुळे तिला घेऊन मी ऑफिसला गेले आणि आले. पण असं सगळी म्हणजे असं काय म्हणतात अप्स अँड डाऊन्स असे नोकरीमध्ये. म्हणजे असं वाटायचं की बापरे आता सोडून द्यावी, नको आता असं करायला. पण तरी सगळ्या ह्याच्यातनं पार झालो. घरी पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मिस्टरांना माझ्या 2002मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला होता. पण त्यातनंही विथ गॉड्स ग्रेस आणि आपले संस्कार, आपले प्रयत्न, डॉक्टरांचे प्रयत्न, ह्याच्यातनं आम्ही पार पडलो. नाव ही इज ओके, वेल. तर असं सगळं म्हणजे वेगळं थोडंसं हे होतं, वेगळ्या गोष्टी होत्या. मला फक्त याच्यामध्ये एक रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, इच्छा. ती मला फार आवडते आणि ती मला पुढे घेऊन जाते. तर ती मला वाचून दाखवायची आहे. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये, एवढीच माझी इच्छा. माझ्या दुःखी व्यथित मनाचं
तू सांत्वन कर अशी अपेक्षा नाही. दुःखावर विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही. माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा. माझी फसवणूक झाली तरी चालेल, झाली तर तू सावरावंस ही माझी अपेक्षा नाही, पण माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा. माझं तारण करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही, तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच, मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा. थँक्यू. यानंतर अशीच आपली एक स्पोर्ट्समन मैत्रीण हेमलता देशपांडे. गवयाचं पोर सुरात रडतं ही म्हण आपण लहानपणापासून ऐकली आहे. उत्तम गवयाची मुलं रडतात, हसतात, गातात, सगळं सुरात, कारण बाळकडूच तसं असतं. आपण म्हणतो ना, हे सगळं रक्तातच असावं लागतं. तसंच एव्हरेस्टर मुलगा आणि ट्रायथलॉन करणारी गोल्ड मेडॅलिस्ट मुलगी ही जिची मुलं आहेत, ही क्रीडावृत्ती जन्मजात घेऊन आली ती मुलं आपल्या आईकडून. त्यांची आई म्हणजे आपली हेमलता देशपांडे. आता आपल्याबरोबर नाटकात काम करणारी शिरशिरीत हेमा, मला आठवतं आहे 3री-4थीत असताना रावणाची भूमिका करण्याइतपत धिप्पाड होती. मधल्या काळात कॅनरा बँकेत नोकरी करून नंतर ही पळतच सुटली. पळत म्हणजे अक्षरशः पळत, रनिंग, वॉकिंग, मॅरेथॉन, सह्याद्रीवर चढाई केली, हिमालय पादाक्रांत केला. इतकं की गेल्या वर्षी ती आणि तिची नात दोघीही हिमालयात गेल्या होत्या. सगळ्यात लहान तिची नात आणि सगळ्यात मोठी ही आजी, अशा दोघीही त्या ग्रुपमध्ये होत्या. त्याबरोबर सायकलिंगही चालू आहे. 2022पासून कित्येक गाव, प्रांत सगळे पार करून शेकडो मैलाचं अंतर तिने सहज पार केलं आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण फिट असतोच, तसं ह्या सगळ्या व्यायामामुळे ती फिट आहेच. आत्तासुद्धा ती अगदी म्हणजे आता 22 जूनला ती पुणे पंढरपूर करून आली. सारखी अशी सायकलवर पळतच असते. आता आपण हे सगळे सायकलिंग करतानाचे ट्रेकिंगचे अनुभव तिच्याच तोंडून ऐकूया. मैत्रिणींनो, आज आता या अमृत महोत्सवाच्या स्टेजवर चढताना इतकं भारी वाटते. भारी म्हणजे असं की आपले गॅदरिंगचे दिवस, फोक डान्स, नाटक हे सगळं आठवतं आहे आणि खरंच लहान झाल्यासारखं वाटतं आहे. पण हा स्टेज गड चढून येण्यासाठी हा जो आनंद दिला आहे तो विनीताच्या आग्रहाने आणि तिच्या अथक प्रयत्नांनी. आपण बघतो आहे की तिचं किती जोरदार सगळे नियोजन आहे. तर त्यासाठी आपण खरं तर विनीताला सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी तिचं अभिनंदन करूया. खरं म्हणजे VRS नंतर वेळ मिळाला आणि हे सगळे खरं पाहता उद्योगच सुरू झाले आणि त्यानंतर दरवर्षी हिमालयाची साथ ऐकू येऊ लागली आणि असं वाटलं की हिमालय एकदा तरी दर्शन वर्षातनं व्हायला पाहिजे. आणि गेली 25 वर्षामध्ये दरवर्षी न चुकता हिमालयात जाते, हिमालयातलं ट्रेकिंग करते आणि तेही हाय ॲल्टिट्यूड ट्रेक ठरवते. कारण ते ठरवले की त्यानिमित्ताने प्रॅक्टिससाठी आपल्याकडे तर सह्याद्री खडा आहे. सह्याद्रीवर मग रॉक क्लाइम्बिंग, ट्रेकिंग आणि तिथल्या घाटवाटा असे करतसुद्धा 50च्या वर माझे गड झाले आणि अनेक घाटवाटा की ज्या वेगळ्या आहेत, घाटवाटा की ज्या जास्त केल्या जात नाहीत पण त्याही शोधून शोधून आम्ही बऱ्याच घाटवाटा केलेल्या आहेत त्यातल्या. आणि हे खरं तर ट्रेकिंगची सुरुवात झाली ही माझ्या मुलीच्या आग्रहाने. तिने आग्रह केला आणि मी मणिमहेशला सर्वप्रथम गेले मुलाला घेऊन आणि तो ट्रेक करतानाच त्याला विचारलं की हा ट्रेक आहे पण पुढे कसं जायचं, तर एक्सपिडिशन असते हे त्याला कळलं आणि त्यांनी ते ठरवलं आणि पुढे त्यांनी पण एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं, कांचनजंगा आणि मनासलू ही शिखरं त्यांनी केली. आणि मी तर काही शिखरावर जाणार नाही पण मी या प्रत्येकाच्या बेस कॅम्पला जाऊन त्याचं दर्शन मात्र नक्की घेऊन आलेली आहे. कारण तो बेस कॅम्पसुद्धा 18,000 फुटाच्या वरती असतो, तर तो मी करत होते.
जसं तिने आत्ता सांगितलं तसं घरी नातवंडांचे कोणाकोणाकडे काही डिमांड असतात, तसे माझ्याकडे डिमांड असतो, आजी तू कुठे निघालीस आणि आम्हाला घेऊन चल. आणि मग त्यांना माझ्या मागे यायचं असतं. तसं त्यांना पण मी हळूहळू नेत असते ट्रेकिंगला वगैरे. त्याच्या जोडीला आता सायकलिंग सुरू झालं आणि ते पण खरं 62व्या वर्षी सायकलिंग सुरू झालं. आणि 22, 23 आणि 24 तिन्ही वर्षात मी 2500पेक्षा जास्त किलोमीटर दरवर्षी अंतर होतं असं पंढरपूर ते घुमान पंजाब हे पार करून आले. अर्थात त्यासाठी आपल्याला पंढरीचे रामदेव महाराजांचे आशीर्वादच आपल्या पाठीचे असतात हे ज्यावेळेला आपण तिथे पूर्ण करतो त्यावेळेला कळतं. आणि मग दरवर्षी पंढरपूरची वारी करायची. पंढरपूरला पण आता जसं आपण मी पायीवारी पण केली आणि परतवारी पण केली होती, पण आता पंढरपूरला आणखीन एक म्हणजे सायकलवारी सुरू झाली आहे. आणि यावर्षी तर पहिल्या वर्षी आम्ही 500-600 होता, आता ते तिसऱ्या वर्षी आम्ही जवळ 5,000 ते 6,000 जणांचं सायकल संमेलन झालं. आणि त्या सायकल संमेलन महाराष्ट्रातनं खूप वेगवेगळ्या ठिकाणून लोक येतात, वेगवेगळे प्रयत्न करून येतात. ते पण खूप आता बघण्यासारखे एक आहे. आत्ता तर मागच्या गुरुवारी जेव्हा आम्ही पंढरपूरला जात होतो ना तेव्हा इतका पाऊस होता, तुम्हाला माहिती असेल, आणि खरा अलर्ट होता, पण ठरलेलं होतं जायचं. एकीचा फोन आला की आता काय करायचं मॅडम, आपलं ठरलं पण पाऊस खूप येतो आहे, थोडा उशिरानं जायचं का. म्हणलं नाही, मी निघालेली आहे घरातनं, तू निघ. मग ती पण निघाली आणि 10-15 फुटाच्या पलीकडचं दिसतही नव्हतं. अशा पावसात आम्ही कात्रज, खंबाटकी सर्व काही पार करून पंढरपूरची वारी केली. आणि असं असतं, चढही असतात आणि उतारी असतात आपल्या आयुष्यात, तसेच त्या रस्त्यालाही आहेत, त्या निसर्गाचेही आहेत. मग त्यांनी आमची परीक्षा पाहिली आणि दुसऱ्याशी शाबासकी म्हणून मात्र आम्हाला पाठीमागून वारा असल्यामुळे आम्ही जास्त चांगलं सायकलिंग करू शकलो आणि ती आमची राईड खूप सगळ्यांनी छान केली. त्यावेळेला ज्यावेळेला ट्रेकिंग करते त्यावेळेला खरं तर दुर्गम खेडी, तिथलं अगदी अभावानी पण राहणारी पण आनंदी लोक, आणि आपण जे आत्ता हिरवा ऋतू बरवा ऐकतोय ना, तर ते खरं तर तिथे जाऊन आपल्याला अनुभवायचं आहे. तर त्यासाठी हे सगळं ट्रेकिंग करताना तर अनुभव येतोच, पण सायकलिंग करताना आणखीन एक म्हणजे तिथली निरागस माणसं, निसर्गाचं सान्निध्य तर मिळतंच, पण त्याबरोबर जवळून थोडी समाजजीवनाची ओळख होते. आणि मग ते समाजजीवन, तिथली खाद्यसंस्कृती, तिथले संस्कार हे सुद्धा खूप जवळून पाहायला मिळतात आणि खूप छान अनुभव यायचे त्यामुळे आता या सायकल राईड चालूच असतात. आपली मैत्रीण एक आली नाही बरं का, सुचेत भागवत, पण काल मी तळेगावला सायकल करून जाऊन आले आणि तिला भेटून आले. तर यापुढे पण असंच हे नियोजन हे चालू राहील. आणि मला वाटतं पुढच्या वेळेला तुम्हाला पण, तुमच्यापैकी सगळ्यांना पण असं घेऊन जाता येईल मला गडावर सायकलिंगला. कारण तुम्हाला सांगते यातसुद्धा एक गंमत असते बरं का. आपण करत असताना सिनियर सिटीजन म्हणून आपल्याला घरात जरी भाव नसला तरी तिथे मात्र भाव भरपूर असतो. कारण सगळे म्हणतात या ना मॅडम आमच्या फोटो काढा, सेल्फी काढा, आम्ही घरी दाखवू. आणि खरंच एका मुलांनी घरी दाखवला आणि त्याच्या आईला यायचं होतं, कमीत कमी मला एकदा सिंहगड तरी चढायचं आहे. म्हणलं या, एक पाऊल झालं की दुसरं पाऊल चढायचं, म्हणजे काय एवढंच करायचं आहे. असं करत करत त्यांना नेत राहिले. आणि आता त्या सिंहगडच्या ज्यावेळेला सिंहगड पूर्ण चढून एक दिवस आल्या त्या दिवशी अक्षरशः त्यांना इतकं रडायला आणि त्यांनी जी घट्ट मिठी मारली तेव्हा मलाही आनंद झाला की माझ्यामुळे मी हाही आनंद त्यांना देऊ शकले. तर तसं आता पुढच्या वेळेला आपण सगळे एकत्र. आणि त्याचबरोबर काही गमती सांगते. K2S हा इथला कात्रज ते सिंहगड असा एक ट्रेक आहे, मोठा आहे, थोडा अवघड पण आहे. तर तो करताना ना मी चुकले आणि मला ते कसे चुकलेच कळलं नाही. आणि सगळा ग्रुप पुढे कुठेतरी गेला आणि मी चुकले होते. मी आपली वाट शोधत होते की त्या डायरेक्शननी, पण तिथे मग सारखं चिखल आणि हे त्याच्यात काही मला क्रॉस करून जाता येईना. आणि ते लोक मला फोन करत होते पण माझा फोन सायलेंट होता आणि फोन सायलेंट आहे तो बघावा हेही मला कळलं नाही. अशी जात राहिली. असा जवळजवळ 1 तासभर गेला. ते शोधतायत, मला काही सापडत नाही आहे. आणि अशा याच्यामध्ये मात्र मी एकदा त्यांना सापडण्यात त्यांनी मोठ्याने हाक मारली आणि त्यांना तोपर्यंत घाम फुटला होता, पण मी आपली चालत राहिले होते. मला माहीत होतं रस्ता तर आपल्याला सापडणार आहे, रस्ता तर कुठे जाणार नाही आहे. तसं पांगरचुलाला गेले होते, तो एक असाच अनुभव सांगते. बर्फ पडत होता आणि आम्ही रात्री 1:30 वाजता निघालो.
समिट पुससाठी निघालो होतो त्या दिवशी. 1:30 वाजता निघालो आणि ते सगळं गेटर्स क्रॅम्पॉन वगैरे घालून जाईपर्यंत थोडा वेळ लागतोच तयार होऊन जायला. एक बॅच अशा चालल्या होत्या आणि माझ्याबरोबर जे गाईड होते ते चालत होते माझ्याबरोबर. चालता चालता थोड्या अंतरांत गेल्यानंतर त्यांना दिसलं टॉर्च असे जात असताना त्या रांगेवरनं कळतं की कुठल्या डायरेक्शननी लोक चाललेत. तर त्यांना कळलं की ते कुठल्या तरी दुसऱ्याच मार्गाला चाललेत. तर आता ते म्हणले, आता मॅडम तुम्ही इथे थांबा आणि मला भरभर जाऊन त्यांना मला गाईड केलं पाहिजे, कारण त्या ह्याच्यात आवाज पण ऐकू जात नाही तिथपर्यंत. मग म्हणलं जा तुम्ही. मग तुम्ही काय कराल म्हणलं, मी थांबते इथे, तुम्हाला जर थोडं येता आलं तर या पुढे, पण थांबा. मी थांबले होते. ते भराभरा पुढे गेले आणि ते जाताना टॉर्च त्यांचा कळत होता मला. पण मी काय करणार, तर मी आपलं थोडं जायचा प्रयत्न केला, पण जायला लागले की गुडघाभर बर्फातच पाय जायचा. असं पुष्कळ वेळा झालं. मग शेवटी म्हटलं आता थांबावं. बरं थांबावं तर सगळीकडे टॉर्च मारून पाहिला. पूर्ण अंधार, अगदी काळामिट्ट अंधार. खरं तर हा अंधारसुद्धा अनुभवायला पाहिजे बरं का, खूप छान असतो तो अंधार. आणि मग त्याच्यामध्ये मी एकटी, सगळीकडे बर्फ आणि त्यांचे टॉर्चही दिसेनात, कारण ते तोवर थोड्याशा उताराला पुढे कुठेतरी लागले असतील. मग मी तिथे थांबले. चालावं तरी पंचायत, न चालावी तरी पंचायत, कारण थांबलं तर थंडी वाजायला लागली, हालचाल नाही काही. मग तिथेच मी आपलं काहीतरी हालचाल करत राहिले, इकडे तिकडे बघत राहिले की कुठले टॉर्च येताना दिसत आहेत का, जाताना काहीच दिसेना. असं करण्यामध्ये जवळजवळ अर्धा तास गेला. आणि मग त्यानंतर मात्र ते आले परत मला घ्यायला आणि मग आम्ही पुढे गेलो. तर ते म्हणले, तुम्हाला भीती नाही का वाटली? म्हटलं नाही, हिमालयामध्ये परमेश्वराची साथ असते आपल्याला, म्हणून तर आपण येतो. कशाची आपल्याला भीती असते त्याच्यामध्ये? असे खूप कधी लँडस्लायडिंगचे, कधी इतर पण असे खूप अनुभव घेत गेले. आणि त्यातला जो आनंद आहे तो मिळवण्यामुळेच, आणि आपल्या शाळेतलं हे जे काय आपल्याला सगळ्यांना शाळेंनी निर्भय डेअरिंगबाज केलं आहे, आणि दुसरं म्हणजे आपल्या क्षमता तपासत आपण त्या वाढवत पुढे कसं जायचं हे आपल्या शाळेकडनं आपण शिकत गेलो. त्यामुळेच आपण सगळ्यांनी आज वेगवेगळी पदंसुद्धा आणि वेगवेगळी ही कामंसुद्धा आपण करताना आनंद घेतो आहे आणि ते करतो आहे. धन्यवाद. ओळख कल्याणी आणि सुरेखा करून देत आहेत. स्टेजवर मांडामांडी होईपर्यंत आणि बाईंना वर घेऊन येईपर्यंत मी थोडक्यात कल्याणीबद्दल सांगते, जी नेहमी म्हणते मला स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही, पण स्वतः खूप बडबडत असते. 35 वर्ष मस्त बँकेत नोकरी केली BCom झाल्यावर, आणि स्पेशल असिस्टंट म्हणून तिथून निवृत्त झाल्यावर भरपूर वाचते. मी तिला विचारते, कल्याणी आता कुठली पुस्तकं आणू लायब्ररीतनं, काय काय नवीन वाचायचं आहे? आणि भटकंती हे दोन्ही तिचं आवडतं आहे. माझं कधी नाटक असलं, काही कार्यक्रम असला की आवर्जून येते. अशी ही कल्याणी. आता बाईंची ओळख करून देते. आणि सुरेखा BCom LLB झाली. सुरेखा अण्णिगेरी BCom LLB झाली आणि शाळेत बास्केटबॉल खेळत होती. स्टेट प्लेअर म्हणूनही खेळली. त्यानंतर तिने BSNLमध्ये नोकरी केली. सध्या लेखन, वाचन, सतारवादन, आपण सगळ्याच आपले छंद आता मुक्तपणे जोपासू शकतो, तसं तीही आपली छंद जोपासत असते. दोघीजणी बाईंना आपल्या घेऊन येतील वर आणि त्यांची ओळख करून देतील आणि त्यांचा सत्कार करूया. नमस्कार. आपल्या गुरुजनांची ओळख करून देण्याचं काम माझ्यावर सोपवलेलं आहे. गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही, तर तो एक मार्गदर्शक, प्रेरणास्रोत आणि सल्लागार असतो. गुरु या शब्दाचा अर्थच अज्ञान दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखविणारा असाच आहे. आपल्या शाळेतही असे गुरु, शिक्षक आपल्या सर्वांना लाभले हे आपले भाग्य. त्यांनी आपल्याला चांगले ज्ञान, संस्कार व विचार देऊन आपला आत्मविश्वास वाढवून उत्तम नागरिक बनवले. आज व्यासपीठावर अशाच उत्तम शिक्षिका आपणा सर्वांना आशीर्वाद द्यायला आवर्जून उपस्थित आहे. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देत आहे. डॉक्टर अपर्णा जोशी आगाशेबाई 1970 साली शाळेत रुजू झाल्या. त्यांचं शिक्षण MA MEd असे झालेले असून विशेष बाब म्हणजे निवृत्तीनंतर सुमारे 15 वर्षांनी 72व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मूल्य शिक्षणामध्ये महाभारताचे योगदान या विषयात PhD संपादन केली आहे. 27 वर्ष त्या मराठी, संस्कृत आणि गणित हे विषय शिकवत होत्या.
10वी संस्कृतसाठी 15 वर्षे विशेष अध्यापन करून पर्यवेक्षिका म्हणून निवृत्त झाल्या. आपली 18 पुराणे, संस्कृत साहित्याची ओळख तसेच इयत्ता 10वीसाठी संस्कृत लेखन व व्याकरण ही त्यांची इतर 3 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये संस्कृत सुभाषिते रसास्वाद, कालिदास, शाकुंतल, उत्तर रामचरित, भगवद्गीता 18वा अध्याय, एकाध्यायी गीता या सर्व विषयांवर प्रभावीपणे भाषणं करतात. त्यांचा सत्कार विनीता करेल. ऐक ना गोरे बाई 1972 साली आपल्या शाळेत रुजू झाल्या आणि 2002मध्ये उपमुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. त्याआधी 1964 ते 1970 या कालावधीत SP कॉलेजमध्ये बायोलॉजीच्या बेस्ट डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम करत होत्या. त्यांचे शिक्षण BSc B.Ed झालेले आहे. त्या हिंदीच्या 4ही परीक्षा प्रवीण श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आहेत. शाळेत त्या गणित, शास्त्र आणि कम्प्युटर हे विषय शिकवत असत. शाळेत त्यांनी बायोलॉजीची स्वतंत्र लॅब उभी केली. विशेष उल्लेखनीय म्हणजे 1976 साली त्यांनी शाळेत 85 झाडे लावली. त्यांनी 5वी ते 9वी या वर्गांना गोष्टीचा तास ठेवला होता, ज्याचे सर्व विद्यार्थिनी आतुरतेने वाट बघत असायच्या. अशा गोरेबाईंचा सत्कार हेमा देशपांडे केले. श्रीमती जयश्री बापट बाई 1969 साली शाळेत रुजू झाल्या आणि 2000 साली VRS घेऊन उपमुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. त्या MA B.Ed झालेल्या असून मराठी व गणित हे विषय शिकवित असत. त्यांनी निवृत्तीनंतर 2001 ते 2007पर्यंत आपल्याच संस्थेच्या कात्रजच्या शाळेत कोऑर्डिनेटर म्हणून काम केले. 2007 साली त्या काउन्सिलच्या सभासद झाल्या आणि 2013 साली संस्थेच्या अध्यक्ष झाल्या. नंतर 2017 ते 2022पर्यंत त्यांनी चीफ ट्रस्टी म्हणून काम केले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी ज्योतिषशास्त्र, होमिओपॅथी आणि GCDAचेही शिक्षण घेतले आहे. विशेष बाब म्हणजे बापटबाई आणि आगाशेबाई ह्या दोघीही आपल्या शाळेच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. बापटबाईंचा सत्कार विभावरी करेल. श्रीमती उमा वाळिंबेबाई 1972 साली शाळेत रुजू झाल्या. त्यांचे शिक्षण
MA BEd असे झालेले आहे. त्या हिंदी भाषेच्या 4 परीक्षा उत्तीर्ण झाल्या. तसेच त्यांनी हिंदी भाषेतच BEdही केले आहे. त्या मराठी, हिंदी आणि गणित हे विषय शिकवित असत. त्या पर्यवेक्षिका म्हणून निवृत्त झाल्या. विशेष बाब म्हणजे त्यांच्यावर कच्चा वर्ग पक्का करण्याची जबाबदारी असे. त्यांचा सत्कार संध्या देशपांडे करेल. आता यानंतर जयश्री बापटबाई आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. काय बोलू? सर्वात प्रथम म्हणते नमस्ते. शाळेची आठवण झाली ना. हां, तर मुलींनो म्हटलं ना की असं लहान झाल्यासारखं वाटतं. आणि मलाही तुम्ही आणि आम्हालाही आम्ही लहान झाल्यासारखं वाटलेलं आहे आज. इतकं, कारण तुमच्या सगळ्यांच्या सहवासात आम्हाला इतका आनंद मिळतो की तो आनंद कशानेही त्याचं मोजमाप करता येणार नाही. प्रथम मी सगळ्या संयोजकांचं कौतुक करते की त्याने सोपं नाही हे संयोजन करणं. आणि त्यांनी शाळेमध्ये आपल्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या सभा होत होत्या की आपोआप त्यांना कळत होतं त्याच्यानंतर काय हवं, कशानंतर काय हवं आणि कसं संयोजन करावं. आणि उत्तम संयोजन केल्याबद्दल विनिता आणि तिची सगळी टीम यांचं मी कौतुक करते. आणि विभावरीचं पण, विभावरीला मी आल्या म्हटलं अगं आहेस तशी आहेस, काही फरक नाही तुझ्यामध्ये. आणि तर मला काय आठवण झाली की पतंग उडवण्याचा खेळ मला आठवला की पतंग जेव्हा खाली माणूस उडवत असतो, पतंग वर 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 जात असतो, उंच उंच भराऱ्या घेत असतो आणि खाली जमिनीवर असलेला माणूससुद्धा उड्या मारत असतो आणि त्याच्या बाजूचं सगळं. तसं आत्ता मी पाहिलं की तुमच्यापैकी किती जणींनी किती मोठ्या गरुड भराऱ्या घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही सगळ्याजणी, माझी खात्री आहे की काही ना काहीतरी करत असणार. आणि तुम्ही पण पुष्कळ काही तुमच्या आयुष्यामध्ये कमावलेलं असणार. तेव्हा आम्ही सगळ्याजणी काय आहोत, जमिनीवर पाय असणारे आहोत आणि आता सगळ्या शक्ती कमी झालेल्या आहोत. तेव्हा पण तुम्ही ज्या भराऱ्या घेत आहात किंवा घेतल्या आहात त्या सगळ्यांचं मी कौतुक करते. सगळ्यांचं आपण सगळ्याजणी टाळ्या वाजवून कौतुक करूया. आम्हाला आत्ता मला बसल्या बसल्या आठवण झाली की अनंत काणेकरांचा एक, तुम्हाला पण होता का गं, एक लघुनिबंध होता बघा, होता का, 2 मेणबत्त्या म्हणून. हां, होतं ना तुम्हाला पण. मला तेच आठवण झाली तशी. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं आनंद काणेकरांनी की स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. पण मला आता काळ जसा बदलला आहे ना तसा बदल करावासा वाटतो बाबा. कारण काय आहे, आता तुमचं सगळ्यांचं असं वय आहे, वय मी म्हणत नाही बरं का, तुम्ही सगळ्याजणी यंग आहात. हां, तर पण अशा काही ह्याला स्टेजला आपण आलेलो आहोत, तुम्ही सगळ्याजणी आलेले आहात की स्वतःसाठी वेळ द्यायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. कारण काय आहे, आत्तापर्यंत आपल्या संसारात सगळ्यांचं करण्यात बाईचा जन्म असाच जातो सगळ्यांचा आणि सगळ्यांची अवस्था तीच असते. तर सगळ्यांचं करण्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य दिलेलं आहे, त्याग केलेला आहे. पण आता तुम्ही तुमच्या स्वतःसाठी थोडं जगा असं मला असं वाटतं की तुम्ही तुमचे छंद असतील ते आणि जोपासा किंवा तुम्हाला ज्याची आवड आहे ती गोष्ट करत राहा आणि स्वतःसाठी वेळ द्या, मोबाईलमधला वेळ सोडून. कारण आपण स्वतःसाठी वेळ देतो पण मोबाईलमध्ये, त्या व्हॉट्सअपमध्ये नाही, त्या फेसबुकवरती तर इतका वेळ जातो की कधी तास 2 तास जातात कळत नाही.
पण तो मी स्वतःला दिलेला वेळ समजत नाही. स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी, स्वतःमध्ये काहीतरी सुधारणा करण्यासाठी म्हणून जो तुम्ही वेळ द्याल तो तुम्ही स्वतःसाठी वेळ देणार आहात आणि तो सगळ्यांनी द्या असं मला वाटतं. आम्ही पण सगळ्यांनी दिलेला आहे आणि म्हणूनच आज ह्या वयालासुद्धा आम्ही सगळ्याजणी मस्त आहोत, छान एनर्जेटिक आहोत. याचं कारण हेच आहे की पॉझिटिव्ह राहिलेले आहोत सगळ्याजणी आणि सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ दिलेला आहे. मी जास्त काही बोलत नाही, मला जास्त बोलायला आवडत पण नाही पण एवढंच मला वाटतं की तुम्ही सगळ्याजणी परत आम्हाला छान आणखी एनर्जी घेऊन भेटाल अशी मी अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद. आता यानंतर आपल्याला गौरेबाई त्यांचं मनोगत व्यक्त करते. ऐकू येते सगळ्यांना? हां. व्यासपीठावरील सर्व मान्यवर व माझ्या प्रिय विद्यार्थिनींनो, आज बऱ्याच वर्षानंतर तुम्हाला भेटून मला फार आनंद होत आहे. आता खरं म्हणजे इथं आल्यानंतर माझी रिक्षा जेव्हा वळली आणि प्लेशेडजवळच्या ग्राउंडमधनं मी बाहेर ती रिक्षा आली तेव्हा मला 50 वर्षापूर्वीचा तो दिवस आठवला जेव्हा तुमची बॅच 10वी म्हणून मॅट्रिक सरकारने जाहीर केली ती आणि ती पार अगदी यशस्वी पार करणाऱ्या तुम्ही ओपनिंग बॅट्समन होतात. तुमचा कौतुक सोहळा होता आणि तो या अमृत महोत्सवमध्ये मोठ्या ग्राउंडवर अरेंज केलेला होता. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण तुमच्या इतकीच आम्हालासुद्धा ही 10वी मॅट्रिक म्हणजे थोडी मनात भीती, थोडी हुरहुर, थोडी उत्सुकता. आणि मी तर तेव्हा अगदी यंग होते. 1972 साली मी इथं लागलेले होते शाळेमध्ये. आणि जेव्हा लागले त्यावेळी लगेच साठेबाई मुख्याध्यापिका होत्या, तुम्हाला आठवत असेल. त्याने आमच्यावर पूर्ण विश्वास टाकलेला होता. आणि मी, आकटेबाई, पानसेबाई, आम्ही हे नवीन शिलेदार आलेलो होतो असं त्या म्हणायच्या म्हणजे. आणि त्यावेळी आम्हाला काही सिनियर शिक्षकांकडनं हेही ऐकून घ्यायला लागलं की या नव्या मुलींच्या हातात मॅट्रिक दिली आहे आणि त्या त्याचं वाटोळं करणार आहेत. पण आम्ही ठरवलं होतं की आपण ह्यावर काही बोलायचं नाही, आपण कृतीने उत्तर देणार आहोत. आणि त्या दिवशी मला आठवते की जेव्हा रिझल्ट हुजूर पागेच्या कीर्तीला साजेसा 90% वर लागला, एवढंच नव्हे तर मला वाटतं हेमांगी नगरकर तिला बक्षीस मिळालं. आली आहे आज? हां. आणि शास्त्राचं बक्षीस आणि 1-2 विषयात पण मिळालेलं होतं. आणि तुमच्या इतकाच आम्हाला आनंद झाला होता कारण तुमचा विजय तो आमचाही विजय होता हा शिक्षकांचा असं म्हणजे आम्ही मानत होतो. आणि तो मी सार्थ करून दाखवला होता. आता तेव्हाच्या तुम्ही निरागस कोवळ्या कळ्यांचं रूपांतर आज एका परिपक्व फुलात फळात झालेलं आहे हे बघून मला खूप आनंद झाला. तेव्हाची मुलगी, नंतर बायको, नंतर आई या सगळ्या पदव्या किंवा टप्पे पूर्ण करून आज तुम्ही आजी या टप्प्यावर आलेलात. आणि आता तुमच्या हातात पुढचं भविष्य सोपवलेलं आहे देवानी. एक ओली माती सोपवलेली आहे की ज्याला तुम्हीच आकार देऊ शकणार आहात. एकदा ती माती पक्की झाली की आपण काही बदलू शकत नाही. आणि जर फोर्स करायला गेलो तर तो फुटतो घट. तेव्हा आत्ताच ही तुमच्या हातात जी माती आहे त्याला तुम्ही आकार देणार आहात. पूर्वीच्या 20वं शतक आणि आताचं 21वं शतक यामध्ये फारच फरक पडलेला आहे. आता भक्कम धातूचं युग संपून प्लॅस्टिक युग आलेलं आहे. आता अणुबॉम्ब ही जाऊन पुढे क्षेपणास्त्राचं युग आलेलं आहे. आता 100% न्यूट्रिशस देणारं घरचं अन्न सोडून
जेमतेम 70% किंवा काही काही वेळेला निगेटिव्हसुद्धा व्हॅल्यू देणारं जंक फूड आलेलं आहे. मला ऐकून हे त्या दिवशी वाचून त्या दिवशी मी रडले अक्षरशः की या जंक फूडमध्ये खाण्याचा सोडा सोडून धुण्याचा सोडा वापरला जातो. म्हणजे NaHCO3 ऐवजी Na2CO3 वापरलं जातं, ज्यात सोडियम डबल आहे. आणि ह्या सोडियमचा मग हाय ब्लड प्रेशर किंवा हा जो परिणाम होतो आहे हा त्यामुळे होतो आहे. आपण अगदी कोल्ड्रिंक आवडीने पितो पण त्यामध्ये कीटकनाशकं वापरलेली असतात. हे सगळं मग ह्याला हे काय म्हणजे व्यापारापोटी किंवा जास्त फायदा करून घेण्यापोटी हे असं सगळं केलं जातं. पण आपण शिकलेले आहोत तर हे आपण टाळलं पाहिजे असं मला वाटतं. आता पूर्वीचा खरेपणा सोडा पण खोटेपणाच जास्त बोकाळलेलं आहे. सारखं आय लव्ह यू म्हटल्याशिवाय नवरा आपल्यावर प्रेम करतच नाही अशी वाढणारी पिढी सर्रास घटस्फोट घेताना दिसती आहे. काटकसरीला भिकारीपणा समजला जातोय. मॅचिंगच्या आणि कपड्यांच्या नावाखाली म्हणजे तर काय काय होतं हे काही बघायलाच नको. तुम्हाला माहीत आहे की नवरात्र सुरू झालं की देवीच्या नावाखाली एक आज देवी ह्या रंगाची साडी उद्या त्या रंगाची की लगेच सगळ्या बायका साडी म्हटलं की मॅचिंग ब्लाऊज पीस परकर वगैरे आलं, त्याला फॉल पिको आला, एवढं जर मिळतं त्याला मॅचिंग दागिने हवेत. मॅचिंग कपड्यात बघण्यापेक्षा मला वाटतं की आपण आपल्या घरच्याशी मॅच आहोत का, त्यांची न आपली वेवलेंथ जुळते का हे आपण खरं म्हणजे बघायला हवं. आणि खरं म्हणजे आता हे ते जे आकडे वगैरे ते रंग वगैरे देतात ना, तेव्हा जेव्हा मी कलर थेरपीचा अभ्यास केला तेव्हा मला कळलं की कलर थेरपीवरनंच त्यांनी हे रंग दिलेले आहेत. त्या रंगाची साडी देवीला ते नेसवतात. म्हणजे अगदी साधं उदाहरण बघा की रविवारी त्यांनी गोल्डन येलो, सोमवारी पांढरा, मंगळवारी लाल, बुधवारी व्हायलेट किंवा इतर कोणताही चालेल, गुरुवारी ऑरेंज, शुक्रवारी ग्रीन, शनिवारी ब्लू आणि रविवारी पुन्हा गोल्डन येलो. आता हे रंग का ठरवलेले आहेत ह्याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला कळलं की रविवार म्हणलं की त्या दिवशी सूर्य पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. सोमवार म्हणलं की चंद्र जास्त जवळ असतो, पांढरा रंग. मंगळवारी ह्याचप्रमाणे मला सगळ्यात नवल वाटलं की आपल्याकडं संडे, याला इंग्रजीमध्ये आपल्याकडे रविवार, म्हणजे सगळ्या जगाने हे मान्य केलं आहे की त्यावेळी ते ग्रह आपल्या जवळ असतात आणि यांचा परिणाम आपल्यावर होतच तसंच होतो. तुम्ही म्हणाल कसं काय होणार, ते तर इतक्या लांब आहेत, हजारो मैल दूर आहेत, पण तरीही त्यांचा प्रकाश जो आपल्यापर्यंत येतो म्हणजे सगळ्या विश्वाच्या प्रकाशाला कॉस्मॉस असं म्हणतात. त्या रंगाच्या प्रकाशात त्याची साडी जर आपण नेसलो, आपले ड्रेस जर घातला तर आत्ता जो रंग तुम्हाला हिरवा दिसतोय त्या रंगाचे हिरवे प्रकाशकिरण प्रकाशित होत असतात. म्हणजे ते आपल्याला आरोग्याला हितकारक आहेत आणि म्हणून ते रंग वापरायचे असतात. आता मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की 20वे 21वे शतक यामध्ये किती फरक पडलेला आहे. तर सजीव आणि निर्जीवाच्या सीमारेषेवर ज्याचं वर्गीकरण केलं जातं त्या व्हायरसनी सगळं जग कसं हादरवून सोडलं हे तुम्ही बघितलं. करोना. आता या व्हायरसला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसा किंवा यंत्रमानव कसा काय याला आळा घालणार आहेत हे बघण्यासारखं आहे. खरं म्हणजे यंत्रमानव किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भारताला तरी फार गरज आहे असं मला वाटत नाही. कारण आपल्याकडे इंटेलिजन्स अगदी भरपूर आहे. तुम्ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुठेही जा, इंटेलिजन्सची कुठेही कमतरता नाही आहे. फक्त तो वापरायचा कसा हे आपल्याला कळत नाही आहे. आणि म्हणून त्याचा वापर आता एक मला वाचून छान वाटलं काल की कृषी क्षेत्रात त्याचा इंटेलिजन्सचा छान वापर होतो आहे.
पण त्यापेक्षासुद्धा पॅरालिसिस झालेला माणूस जर बोलू शकत नाही तर त्याच्या मेंदूमध्ये कृत्रिम आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जर चीप बसवली तर तो माणूस बोलू शकतो आहे. म्हणजे असा चांगला उपयोग केला तर खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुंदर आहेत. फक्त आपल्याला त्याचा किती वापर करायचा. प्लास्टिक वाईट नाहीच आहे, त्याची पारदर्शकता टिकाऊपणा हे चांगलंच आहे. मोबाईल वाईट नाही आहे, त्याच्यामुळे आज आपण अमेरिकेतून सुद्धा छान अगदी समोरासमोर असल्यासारखं बोलू शकतो, बघू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सही वाईट नाही आहे, त्याच्यामुळे आपण प्रगती करू शकतो आहे. किंवा अगदी रोबोसुद्धा वाईट नाही आहे की जो नी रिप्लेसमेंटसारख्या शस्त्रक्रिया अगदी बिनचूक अचूक करू शकतो आहे. आता आपण बरे नॅनोचं कौतुक करतो, पण देवाला नॅनो आपल्याहून जास्त माहिती आहे. नॅनो म्हणजे काय असतं सांगते तुम्हाला, की जेव्हा अंथरुणामध्ये एक खसखशी एवढं ढेकणाचं पिल्लू पळताना मला दिसलं, तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात काय गोष्ट आली असेल तर या एवढ्याशा शरीरात देवानी पचन, रक्ताभिसरण, श्वसन सगळ्या संस्था, छोटा मेंदू, स्नायू हे सगळं कसं ठेवलं असेल आणि हे कसं मॅनेज केलं असेल. त्यासाठी देव जर मला भेटला तर मी पहिल्यांदा त्याला शाबासकी देईन आणि कौतुक करीन की बाबा तुझ्यामुळेच हे सगळं शक्य झालं आणि तू हे केलेलं आहेस. तर मला काय म्हणायचं आहे की हे सगळं ह्याचा सगळ्याचा विचार करून आपण याच्या पुढच्या पिढीनी पुढच्या काळामध्ये वागलं पाहिजेलं आहे. आणि तुमच्या हातीच हे पुढचं भविष्य सोपवलेलं आहे. इथं आल्याबरोबर एक सुंदर नियोजनपूर्वक केलेली सगळा हा आजचा कार्यक्रम हे बघून मला खूप आनंद झाला. पण या अमृत महोत्सव हॉलमधनं पुन्हा तुमच्याशी असं बोलता येईल की नाही. तुम्ही म्हणाल आजही बहिणी आम्हाला काही उपदेशाचे डोसच पाजले, पण त्याला काही इलाज नाही, कारण ह्या सद्भावनेपोटी मी हे सगळं बोलायचं ठरवलं आहे. आणि तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते की रडण्यापेक्षा रडायला 72 स्नायू लागतात तर हसायला फक्त 13 लागतात. मग तरी आपण का हसू नये. तर तुम्ही हसा, खेळा, दररोज तुमचे छंद जोपासा. तुम्ही एखादा प्राणी पाळला असेल तर त्याच्याबरोबरही हे करा. आयुष्य आनंदात जगा, अतिशय आनंदात जगा आणि तुमचं पुढचं सगळं आयुष्य आयुरारोग्य अगदी आरोग्यम धनसंपदा हे चांगलं प्रकारचं जाऊ दे एवढ्या सदिच्छा मी व्यक्त करते. आणि मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे पुन्हा आभार. खरं म्हणजे कार्यक्रमात ही माझी वेळ ठरलेली नव्हती, पण तरीही दिलं, मला ही वेळ प्राप्त करून दिली, याबद्दल अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. आपण आता ग्रुप फोटो काढणार आहोत आणि त्यानंतर जेवणाचा आनंद घेणार आहोत. तर बाई इथे आहेत त्याच वेळेला आपण आपला ग्रुप फोटो काढणार आहोत. सगळ्यांनी आपले दिवे पण हातामध्ये तयार ठेवा.